हाय हॅलो नमस्कार, मी साक्षी. वेलकम टू माय चॅनल अ गर्ल विथ कर्ल्स. टायटल वाचून तुम्हाला कळलंच असेल, आजचा व्हिडिओ आहे अशा काही गोष्टींबद्दल ज्या आपण आपल्या एंट्रन्स एक्झामला जाताना घेऊन गेलं पाहिजे. तुम्ही सगळेच असा विचार करत असाल की साक्षी, आम्हाला हे बेसिक तर माहिती आहे की काय घेऊन जायला पाहिजे. स्टेशनरी, ट्रान्सपरंट पाऊचमध्ये एखादी ट्रान्सपरंट वॉटर बॉटल आणि एखादं ट्रान्सपरंट रायटिंग पॅड. पण गाईज, आपण फक्त 3 तास ती एक्झाम देत नाही, 2 वर्ष त्यामागे लागलेली असतात आणि बऱ्याचदा काही सिच्युएशन्स येऊ शकतात, काही गोष्टी घडत राहतात. त्यामुळे त्या एंट्रन्स एक्झामवर, त्या 3 तासांवर त्याचा इम्पॅक्ट पडू नये म्हणून माझ्या असं डोक्यात आलं की मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा. सो पहिली जी गोष्ट आहे जी आपण कॅरी केली पाहिजे ती म्हणजे वॉटर बॉटल. एक नाही, 3. एक वॉटर बॉटल तुम्ही सेपरेट ठेवा, जी तुम्ही एंट्रन्स एक्झामला आतमध्ये घेऊन जाल. एक्झामिनेशन हॉलमध्ये जी ट्रान्सपरंट असेल ती घेऊन जाऊ शकता, पण त्याच्या व्यतिरिक्त जी प्लॅस्टिकची बॉटल नाही, एखादी स्टीलची वगैरे जी बॉटल असेल, तशा 2 तुमच्या नावच्या ज्या तुम्ही तोंड लावून पिऊ शकाल आरामात गाडीत बसल्या बसल्या, अशा तुम्ही नक्की कॅरी करा. दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे थोडासा खाऊ. तुम्हाला खूप लांबचा प्रवास करावा लागू शकतो. खूप सकाळ सकाळ एंट्रन्स एक्झाम असते, 9-10च्या दरम्यान असेल, जी 3 तास चालते. सो त्याच्या आधी जर तुम्ही प्रवास करून गेलात आणि समजा तिथे खूप लवकर पोहोचलात. आता मी पुण्यात राहते फॉर एक्झाम्पल, आणि माझी एंट्रन्स एक्झाम मुंबईला होती. सो माझी एंट्रन्स एक्झाम 9 वाजता वगैरे चालू होणार होती. रिपोर्टिंग टायमिंग 8चं होतं आणि आपण तिथे 7-7:30लाच पोहोचणं अपेक्षित असतं. सो इतक्या सकाळ सकाळ तिथे कोणतं हॉटेल उघडं असणार आहे, म्हणून आई जे डब्यात बांधून घेऊन सोबत चलेल, म्हणजे पोहे किंवा पराठा, थालीपीठ काहीतरी, ते गपचूप खा पोटभर आणि मग एंट्रन्स एक्झामला जा. सो थोडासा खाऊ तुम्ही नक्की घेऊन जा. तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे हँड सोप्स. मी माझ्या पहिल्या एंट्रन्स एक्झामनंतर कानाला खडा लावून हे असे क्यूट हँड सोप्स नेहमी स्वतःसोबत कॅरी करते. हे 3चं पॅक मी ॲमेझॉनवरनं मागवलेलं, अंडर 300. एक ऑलरेडी माझ्या एका बॅगेत आहे जे मी नेहमी कॅरी करते, आणि हे एक्स्ट्राचे 2. हे का मी तुम्हाला सांगते, कारण नॉट नेसेसरी की तुम्ही पब्लिक टॉयलेट्स यूज कराल, ते स्वच्छच असतील का नाही, तिथे हँड सोप्स, बेसिन्स प्रॉपर अवेलेबल असतीलच का नाही. तुम्ही हे तुमच्यासोबत नक्की कॅरी करा. तुम्हाला आत्ता नाही काही जाणवणार ह्याचं, पण त्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला नक्की असं वाटेल की यार हँड सोप पाहिजे होतं. सो हे पण नक्की कॅरी करा. चौथी जी गोष्ट आहे ती म्हणजे एक हँकी नक्की कॅरी करा. एक हँड टॉवल किंवा एक छोटासा हँकी. तुम्ही हात धुतल्यावर तुम्हाला लागेल, तोंड धुतल्यावर तुम्हाला लागेल, तुम्हाला जरा फ्रेश वाटावं म्हणून फेस वॉश पण घेऊन जा, ते मी पुढे सांगणारच आहे. पण एक हँकी घेऊन जा, म्हणजे तुम्हाला तुमचं तोंड वगैरे छान नीट पुसता येईल. हँकीसोबत हँड इन हँड जाणाऱ्या गोष्टी म्हणजे एक मॉइश्चरायझर, फेस वॉश आणि लिप बाम. खूप लांबचा प्रवास असेल, तुम्ही खूप कंटाळला असाल ऑलरेडीच प्रवास करून करून, तर तुम्हाला या बेसिक गोष्टी लागतील. ह्या तुम्ही अशा एखाद्या ट्रॅव्हल पाऊचमध्ये घेऊन जाऊ शकता. मी नेहमी माझ्यासोबत असं एक ट्रॅव्हल पाऊच कॅरी करते. आत्तासुद्धा यामध्ये एक कंगवा आहे, कारण माझे केस कुरळे आहेत. सो एक कंगवा मॅन्डेटरी, एक छोटंसं पॉकेट परफ्यूम, सॅनिटरी नॅपकिन, एक्स्ट्रा पेन आणि एक मिंटचा बॉक्स आहे छोटासा. हे मी नेहमी कॅरी करते. एंट्रन्स एक्झामला जाताना ह्यातच त्या उरलेल्या 2-3 ज्या गोष्टी आहेत त्या ॲड करा. एक हँकी ठेवा आणि घेऊन जा, तुम्हाला खूप उपयोगी पडेल. 5वी जी गोष्ट आहे ती म्हणजे एक एक्स्ट्रा टी शर्ट कॅरी करा. मुंबईसारख्या ठिकाणी जिथे खूप गरम होतं, खूप उकाडा असतो, आणि आत्ता तर उन्हाळा चालूच आहे. सो तुम्हाला जर खूप आधीच ऑलरेडीच घाम वगैरे आला आणि तुम्ही इरिटेट व्हायला लागलात, तर तुमचं पेपरमध्ये लक्ष नाही लागणार. सो एखादा टी शर्ट पण नक्की कॅरी करा. 6वी जी गोष्ट आहे ती म्हणजे पॉवर बँक आणि तुमचं चार्जिंगची कॉर्ड मोबाईलची. तुम्ही ऑब्व्हियसली मोबाईल नाही घेऊन जाणार एंट्रन्स एक्झामसाठी हॉलमध्ये, त्या एक्झाम हॉलमध्ये. पण आमची अशी सिच्युएशन झाली होती की माझ्या एंट्रन्स एक्झामनंतर जेव्हा आम्हाला निघायचं होतं घरी परत यायला, आमची गाडीच सुरू होत नव्हती. सो आम्ही बराच वेळा मला वाट बघावी लागली. मग ड्रायव्हर मेकॅनिकला घेऊन आले, मग त्यांनी गाडी नीट केली, मग आम्ही निघालो. या सगळ्यात 2-3 तास आरामात जातात. सो कदाचित तुम्हाला कोणाला तरी कॉन्टॅक्ट करून सांगायचं असेल की असं असं झालं आहे, घ्यायला येणार असतील कोणी, काहीही सिच्युएशन आली तर तुमचा फोन व्यवस्थित चार्ज असावा. जर बॅटरी गेली त्याची आणि तुम्हाला जर चार्ज करायला गाडीच बंद पडली, गाडीत नाही लावू शकलात, तर तुमची पॉवर बँक तुमच्यासोबत असावी, म्हणून तुमची पॉवर बँकसुद्धा नक्की घेऊन जा. या सगळ्यानंतर जी गोष्ट येते ती म्हणजे स्टोल किंवा एखादी शाल. ही माझी लहानपणापासूनची शाल आहे जी मी घेऊन गेले होते. ही खूप मऊ आहे
जाऊन दे, या शालीबद्दल नाही सांगत जास्त, पण अशी एखादी शाल नक्की घेऊन जा. आणि जर तुम्हाला वेळ मिळाला गाडीत तर झोप काढा, बिंदास्त तंगड्या पसरून झोपा. कारण तुम्ही जर दमून पोहोचलात एंट्रन्स एक्झामसाठी तर काहीच उपयोग होणार नाही. सो जितका जमेल तितका वेळ आरामात झोप काढा, रिलॅक्स राहा, शांत राहा, सगळं छान होईल. लास्ट बट नॉट द लिस्ट, तुम्हा सर्वांना तुमच्या ज्या कोणत्या एंट्रन्स एक्झाम असतील त्यासाठी ऑल द व्हेरी बेस्ट. तुम्ही इतके दिवस कष्ट केले, त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळेल. शांतपणे एक्झाम द्या आणि 1-2 दिवस आधीच सेंटर कुठे आहे, किती वेळ लागतो पोचायला, त्या हिशोबाने तुमची बॅग तयार ठेवा. बॅग एकदा भरून झाली की तुम्ही मेंटली प्रिपेअर्ड असाल की येस, आता मी एंट्रन्स एक्झाम देणार आहे अँड आय एम गोना एस इट. आपल्याला लहानपणापासून एक सवय लावलेली असते आईवडिलांनी की आदल्याच दिवशी शाळेची बॅग भरून ठेवायची, म्हणजे तुम्ही दुसऱ्या दिवसासाठी मेंटली प्रिपेअर होता. सो तसंच आपण आपल्या एंट्रन्स एक्झामसाठी मेंटली प्रिपेअर्ड राहणार आहोत, म्हणून ही बॅग भरायची आहे. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून कळवा. आणि तुमचे पण असे काही एक्सपिरियन्सेस असतील, जसं की माझं झालं, गाडी बंद पडली होती वगैरे, आणि त्यावेळी तुम्हाला कोणती गोष्ट खूप गरजेची वाटली होती, हे मला कमेंट करून कळवा. पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकनवर पण नक्की प्रेस करा, म्हणजे तुम्हाला कळेल मी नेमकं कधी व्हिडिओ अपलोड केला आहे ते. बाय.